नाही, माझा पहिला उद्देश आहे की जे लोक आमच्या एका आवाहनावर त्यांचा अमूल्य वेळ देऊन पैसा देऊन जालन्यापर्यंत आले राज्याच्या कोणाकोपऱ्यातून, ते लोक आजही इथं मला भेटायला यायला, तब्येतीची विचारपूस करायला यायला फोन येतात. आता त्यांना बेजार करायचे नाही. मला भेटायला एका जिल्ह्यातून 100 लोक येतील, मीच एकटा तिथं जातून 1000 लोकांना भेटतो. माझं कर्तव्य आहे की तुम्ही या ठिकाणी माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत आला, त्यांचे आभार मानणं माझं कर्तव्य आहे. आणि एक लढण्यासाठी नवी ऊर्जा त्यांच्यामध्ये पुन्हा निर्माण करणं, एक नवा आत्मविश्वास निर्माण करणं, याच्यासाठी त्यांना भेटणं गरजेचं आहे. शासनाला तुम्ही काही टाइम बॉन्ड दिला आहात का की त्या दिवसात आम्हाला मिळालं तर आम्ही असं करू? टाइम बॉन्ड आता ज्यावेळेस आता मी जाईल मुंबईला, आमचं शिष्टमंडळ जाईल, ज्यावेळेस चर्चा होईल त्यावेळेस नेमकं आता त्यांच्याकडे काय प्लॅनिंग आहे, आमची चर्चा झाली, ती मोघम चर्चा झाली. ज्यावेळेस परत एकदा बसू त्यावेळेस टाइम बॉन्ड तर हाच आहे की निवडणुकांच्या अगोदर हा प्रश्न निकाल निघला पाहिजे. धनगर समाजाचे अनेक नेते आहेत वरती, त्यांचा किती प्रतिसाद मिळाला तुम्हाला? तुम्ही आले भेटलं? ते थोडंसं आमच्या लढ्याचं मी दुर्दैव मानेन, कारण समाज ज्या प्रामाणिकपणे आणि प्राणंतिकपणे रस्त्यावर उतरला त्या पद्धतीनं जर हे सगळ्या पक्षाचे नेते जर एकत्र आले असते आणि त्यांनी जर मुंबईत राज्यभरातून जो दबाव समाजानं निर्माण केला तो जर मुंबईत निर्माण केला असता तर कदाचित विजयादशमीच्या दिवशी आम्ही विजयोत्सव साजरा केला असता आणि उपोषण सोडलं असतं. तो कमी पडला. समाजाचे नेते तुमच्या सोबत नाही का? समाजासोबत आहेत पण ते दाखवण्यात कमी पडले. आता आम्ही त्यांना परत एकदा आता त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना सांगू की बाबा तुमचे गट तट पक्ष हिवे दावे सगळं सोडा आणि जरा मैदानात या. आणि ते येतील, कारण शेवटी कोणताही नेता असो कोणताही माणूस असो त्याच्यासाठी समाज महत्त्वाचा आहे आणि आमच्या नेत्यांसाठी समाज महत्त्वाचा आहे. ते येतील, आमच्यासोबतच येतील. नाही, आता मला नाही वाटत उपोषणाची गरज पडेल, कारण सरकारसोबत चर्चेचा काही एक टाईम आहे आणि राज्यभर फिरणं आहे. मला वाटतं राज्यभर ज्यावेळेस मी फिरेल आणि जालन्याचा जो एक ऐतिहासिक जनसमुदाय सुनामी या ठिकाणी सरकारनं आणि देशानं पाहिली, हा देश खवळलेला आहे त्या एका मोर्चानं. आणि मला खात्री आहे मी ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तालुक्यात जाईल त्या त्या ठिकाणी जालन्याचे रेकॉर्ड तुटतील आणि सरकार मला उपोषणाला बसू देणार नाही असं मला वाटतं. म्हणजे पुढच्या काळात निवडणुकीवर बहिष्कार आहे असं? नाही, निवडणुकीवर बहिष्कार टाकून होणार नाही. मी आपल्या माध्यमातून समाज बांधवांनाही नम्र विनंती करेल. मी अत्यंत नम्रपणे नमूद केलं जबाबदारीनं की बाबासाहेबांनी मतदानासारखं शस्त्र दुसरं दिलं नाही आणि शस्त्र जर तुम्ही टाकलं तर ते लढाईच राहत नाही. म्हणून शस्त्र हातात घेऊन जर लढाईमध्ये उतरलो तर विजय निर्णायक होईल. म्हणून सर्टिफिकेट नाही तर मत नाही हा एक इशारा आणि हा नारा घेऊन आम्ही आलो तर सरकार घाबरेल, बहिष्कारांना घाबरणार नाही. तुम्ही जे म्हणतायत की सर्टिफिकेट नाही तर मतदान नाही, याचा अर्थ तुम्ही मत तुमचं विकता असा होत नाही का? आणि दुसरं, ज्या संविधानाला तुम्ही मानता त्याचाही अपमान होत नाही कसा? बार्गेनिंगच करताय. नाही, बार्गेनिंग मी जर म्हणलो 1000 रुपये मला देणार असाल तर मी तुम्हाला मतदान करेन. नाही नाही नाही, तर त्याचा अर्थ मी माझं मत आम्ही पैसे मागत नाही. पैसे ज्या संविधानावर हा देश चालतो त्या संविधानामध्ये जी अनुसूची आहे त्या अनुसूचीमध्ये 47 जमाती या एसटी आरक्षण प्रवर्गामध्ये आहेत आणि त्या 36 नंबरला आम्ही आहोत. म्हणजे संविधानाचा अपमान सरकार करतंय, संविधानाची पायमली सरकार करतंय. संविधानानं आम्हाला दिलंय, कोण आहे 36 नंबरला? मी तेच म्हणतोय. म्हणून सरकारनं मत घेतलंय, सरकारनं अन्याय करत आहे. तुम्ही हे म्हणू शकता की आम्ही सरकार पाडू, पण तुम्ही जर सरकारला लालच देत असाल की तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट दिलं तर परत आम्ही मतदान देऊ. लालच सरकारनं मला दिलं. सर्टिफिकेट नाही दिलं तर तुम्ही मतदान करणार नाहीत का? त्याचं क्लिअर अर्थ आहे. तसंच का? त्याचं कारण आहे देवेंद्र फडणवीस मतदान करणार नाहीत का? कारण सांगतो ना, त्याचं कारण सांगतो ना मी. 2014ला बारामतीमध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस आले होते ते काय म्हणाले होते की आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी, मी तुम्हाला तेच उत्तर देतो, तुम्ही ऐकलं तुमच्या लक्षात. 2014ला फडणवीस साहेब म्हणाले होते की आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा वापर मतापुरता केला. तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो. त्याच्याच एक 4-6 महिने अगोदर देशाचे पंतप्रधान आत्ताचे नरेंद्र मोदी पंढरपूरला आले होते. खांद्यावर घोंगडं घेऊन हातात ढोल वाजून म्हणाले होते, धनगर भाइयों, आपको शरद पवार ने वादा किया था कि नहीं किया था? सोनिया गांधी ने वादा किया था कि नहीं किया था? इन लोगों ने आपका यूज किया, वोटिंग लिया और आपको धोखा दिया. त्याच्या अगोदर
अटल बिहारी वाजपेयीजी पंढरपूरला आले, त्यांनी सुद्धा खांद्यावर घोंगडं घेतलं, ढोल वाजवला आणि हेच वाक्य बोलले होते. म्हणजे आम्हाला आरक्षणाची लालूच देऊन आमच्याकडनं मतं घेतले, हे फसवलं कोणच त्यांनी. म्हणून आमचं त्यांना सांगणं की आम्ही तुम्हाला मतं दिले, तुमच्या फसव्या चक्रवात आम्ही पहिल्या वेळेस बसलो, हे सगळं मान्य आता फसणार नाही. तुमचं मान्य आहे. माझं सरळ मला कळत नाही म्हणून मी सरळ प्रश्न करतो. जर सर्टिफिकेट नाही दिलं तुम्हाला धनगर, मतदान आम्ही भाजपला करणार नाही. मग ते प्रश्न तो आहे की भाजपला पण मतदान करणार, मतदान करणार. कोणाला करणार ते तुम्हाला. मतदानाचा अधिकार आहे आणि मतदान प्रत्येक व्यक्तीनं केलंच पाहिजे. मग तो नोटाला का करत नाही? मग ते म्हणत नाही की भाजपला उत्तर करायचं नाही म्हणजे तुम्ही काँग्रेसला करा का राष्ट्रवादीला करा, असं नाही. आमचे सगळेच दुश्मन आहेत त्या ठिकाणी. नोटाला का होत नाही, पण मतदान केलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनं मतदान प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे, कारण लोकशाहीला मजबूत करण्यासाठी निवडणुका हे फार महत्वाचं. उत्तर मिळालं तुमचं. ओके, पुढे. खरं म्हणजे कामच नव्हतं. आम्हाला कुठल्या आयोगाची गरज नाही, कुठल्या समितीची गरज नाही, न्यायालयाची सुद्धा गरज नाही. पण सरकार जर देतच नसेल, पर्यायच नाही, म्हणून आम्ही न्यायालयामध्ये गेलो. दुर्दैवानं राज्य सरकारनं सुद्धा ते ॲफिडेव्हिट दिलं की या राज्यात धनगर अस्तित्वात नाही. परंतु शेवटच्या दिवशी ते पण एक फार मोठं षडयंत्र आहे. आता ते इतक्या खोलात मी जात नाही. शेवटच्या दिवशी 6 कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीचे धनगरचे त्या कोर्टासमोर आले आणि आमची केस त्या ठिकाणी निकाली निघली, म्हणजे आमच्या विरोधात गेली. ते 6 सर्टिफिकेट आम्ही मागच्या वर्षी 8 दिवस संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयासमोर धरणे धरले, रास्ता रोको केला, उपोषण केलं आणि ते 6 रद्द केले. ते धनगरच आहेत, आमचे पाहुणेच आहेत. त्यांनी सुद्धा स्वतः ॲफिडेव्हिट दिलेलं आहे की आमच्या आजोबाने हे धनगर कसं केलं आम्हाला माहिती नाही, पण आम्ही धनगर आहोत, आमचे दाखले रद्द करा. हे त्यांनी सुद्धा स्वतः लिहून दिलं. ते रद्द झाले. तर आता हा क्लास एम्प्टी झालेला आहे. आता न्यायालय पण आमच्या बाजूने निकाल देईल असं अपेक्षित आहे. पण मुळात आमची लढाई न्यायालय, कुठला आयोग, कुठली समिती याची नाही आहे. राज्य सरकारने 10 लाख रुपये निधी दिला, तर आपल्याकडे पण धनगर आरक्षणासाठी काही समाज बांधवांनी आत्महत्या केल्या. तुम्ही सरकारकडे विनंती करणार का त्यांना आर्थिक मदतीसाठी? ती विनंती ऑलरेडी झालेली आहे. त्या बऱ्याचशा छोट्या मोठ्या आमची एकच मागणी आम्ही ठेवली होती की ST सर्टिफिकेट मिळालं की सगळे प्रश्न सुटतात. आता ते जोपर्यंत तो प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे जे बाकीचे उपप्रश्न आहेत हे ते 8 दिवसामध्ये सुटतील, सगळेच सुटतील. तुम्हाला STचं सर्टिफिकेट कोणाकडनं अपेक्षित आहे? राज्य सरकारकडनं का केंद्र सरकारकडनं? नाही, आता ह्याच काय, जर कुठल्याही जातीला SC ST मध्ये जायचे असेल त्याची प्रोसिजर वेगळी आहे, ती केंद्र सरकारकडनं होतं. कुठल्या जातीला समाविष्ट करायचं नवीन, त्याचा मग आयोग नेमा, अभ्यास करा, त्याची प्रोसिजर वेगळी आहे, लेंथी आहे. दुरुस्ती करायची असेल तर राज्य सरकारचं आता धनगर दुरुस्ती आहे. राज्य सरकार GRI काढू शकतं. राज्य सरकार माननीय राज्यपाल महोदयांमार्फत महामहिम राष्ट्रपतींना शिफारस पाठवू शकतं. राष्ट्रपतीची शिफारस करू शकतात. ही कायदेशीर बाबी किचकट मोठ्या आहेत. आमचा प्रश्न मुळात तो नाहीच आहे. आम्ही तिथं 36 नंबरला ऑलरेडी आहोत आणि हे सरकारने कोर्टात ॲफिडेव्हिट सुद्धा दिलेलं आहे की राज्यात धनगर नाही, ते मानतात. कारण तुम्ही सुद्धा पाहिलं असेल की या राज्यामध्ये आत्तापर्यंत एकही धनगर आम्हाला विरोध करायला आला नाही की तुम्ही आमच्यात काय येता, तुम्ही चुकीची मागणी करतात. तर आम्ही तिथं आहोत, त्याचं फक्त अंमलबजावणी करणं आहे. हे राज्य सरकार पण करू शकतं, केंद्र सरकार पण करू शकतं, राष्ट्रपती महोदय पण करू शकतात. पण आता याच्यात जर महत्त्वाचा जो भाग आहे हा राजकीय इच्छाशक्तीचा. नाही, जसं की तुमच्याशी देवेंद्र फडणवीस बोलले होते फोनवर, त्यांनी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या की हा विषय संपूर्णपणे केंद्राच्या आणि राष्ट्रपतीच्या अधीन आहे. मग हा विषय जर केंद्राकडून सुटणार असेल तर तुम्ही राज्य सरकारशी उगाचच त्यासाठी हट्ट करताय किंवा आरक्षण म्हणजे आंदोलनात वेळ घालताय असं नाही. मी तुम्हाला जे म्हटलं ना की राज्य सरकार GRI काढू शकतं. जसं आपण आता हैदराबाद गॅजेटियर निजामाचा दस्तावेज आहे, स्वातंत्र्यापूर्वीचा आहे. कायदा आपण स्वातंत्र्यानंतरचा मानतो, संविधान स्वातंत्र्यानंतरचं मानतो. हैदराबाद गॅजेटियर स्वीकारलं की नाही, तिथं ज्या हैदराबाद स्टेटमध्ये ज्या नोंदी होत्या मराठा कुणबी त्यांना सर्टिफिकेट द्या असा GR काढला की नाही, तसं शासन काढू शकतं की राज्यात ST अनुसूचीमध्ये ज्या जमाती आहेत या 36 नंबरला जे आहे ते धनगर असे वाचावे आणि यांना सर्टिफिकेट इश्यू करावे. त्या एका GR वर सर्टिफिकेट मिळू शकतात. एक बार. दुसरं, राज्य सरकार असं शिफारस करू शकतं राज्यपाल महोदयांमार्फत की हे जे 36 नंबरला धनगर आहेत हे धनगर आहे, हे दुरुस्ती करावी, शिफारस महामहिम राष्ट्रपतींना पाठवू शकतं. म्हणजे हा राज्याच्या अखत्यारीतला विषय. पण राज्य सरकार जर
त्यांची इच्छाशक्ती नसेल किंवा ते कशाला घाबरत असतील त्यांना माहिती. तसं जर असेल तर आम्ही दिल्ली सुद्धा जाण्याची तयारी केलेली, कारण आतापर्यंत लढा आम्ही इथे लढलो. आता दिल्लीचाही आम्ही नारा दिला की जर हे जर ऐकलेच नाही तर दिल्लीत सुद्धा जाऊ. आमचा प्रश्न दोन्ही ठिकाणी सुटू शकतो. सरकारचे कुठल्या फोन वगैरे किंवा काही विचारणं काही विचारणा नाही. पंकजाताईंचा गिरीश महाजन साहेबांचा फोन होता, तब्येतीबद्दल त्यांनी विचारणा केली. अजून चर्चा चालू आहे. आता बरं झाल्यानंतर ते ज्या ज्या पद्धतीनं संबंध महाराष्ट्रानं ते फोनवर ऐकलंय, देवेंद्र फडणवीस साहेब जे माझ्याशी बोलले किंवा आमचं जे शिष्टमंडळ मुंबईला गेलं होतं बैठकीला, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी जे जे शब्द दिलेले येणाऱ्या काळात ते शब्द पाळतील असा आशावाद आमच्यामध्ये आहे. आणि चर्चेतून हा प्रश्न सुटेल असं वाटतंय. एका बाजूला चर्चेची दरवाजे खुले ठेवलेली असताना, आम्ही सरकारसोबत चर्चा करत असताना राज्यभर फिरून समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत, वाडी वस्ती तांड्यापर्यंत जाऊन समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला, आमच्या अहिल्यामाईंच्या लेकींना आपण पाहिलं असेल की अहिल्यामाईच्या लेकीसुद्धा रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात आल्या. या सर्वांना या लढ्यामध्ये सामील करून घेऊ आणि हे युद्ध जितक्या लवकर आणि जितक्या सोप्या पद्धतीने जिंकता येईल अशी रणनीती आम्ही आखली.